समर्थ आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आता आपण निघालेला आहे सैफुलला. तुम्ही बघू शकता समोर मार्केट यार्ड चौक आहे आणि हे ब्रिजचं काम चालू आहे इकडं. तुम्ही बघू शकता समोर बरोबर आपण सोलापूर मार्केट यार्ड या चौकात आहे. बघा हे मोठे मोठे सगळं टँकर येते सगळं त्याचं. बघू शकता चला गाईज, आता आपण बोरामणी नाक्याच्या रस्त्याला निघालेला आहे आणि थोड्या अंतरावर आपल्याला मार्केट यार्डचं 2 नंबर गेट दिसेल का. ते मेन चौकात जे आहे ते सोलापूर मार्केट यार्डचं मेन चौक आहे, गेट आहे. त्यानंतर इथं आपण इकडे सिटीमध्ये जायचं रस्त्याला 2 नंबर गेट लागतंय. ही गेट आहे 2 नंबर गेट. तुम्ही बघू शकता आमच्या सोलापूरला पाऊस कुठे गेले की काय कळेना. सोलापूरला पाऊसच पडेना. सोलापूर म्हणतात ना सिटीमध्ये पाऊस पडेना. सिटीच्या बाहेर आहे पाऊस, जास्त करून सिटीमध्ये नाही पाऊस. काय आमचं सोलापूरचे पुण्य म्हणा का पाप म्हणा हेच कळेना. सोलापूर सिटीत पाऊसच नाहीये. इकडे पुणे मुंबई साईडला पाऊस भरपूर आहे, आमच्या साईडलाच पाऊस नाही आहे. आणि इकडे उजनी म्हणते उजनी 95% भरली, पण उजनी 95% भरली, पण इकडे आता सोलापूर सिटीच्या आजूबाजूची गावं आहेत त्या गावांना पाऊसच नाही आहे. म्हणजे कारण आता तुम्ही बघितलं आता आपण तुम्ही बघितलं की मागच्या वर्षी जर आपण बघितलो 2000 म्हणजे मागच्या वर्षी 2025 ला तर मे महिन्यामध्येच पाऊस चालू झाला होता. आता 2026 ला जुलै लागले. आता आज ऑगस्ट आहे, 1 तारीख आहे, तरी पाऊस नाही आहे. मध्ये 2-3 दिवस आला पाऊस, पण ते काय उपयोगात नव्हता. ज्यांनी मागच्या महिन्यात मे मध्ये ज्यांनी मे जूनला जी पेरणी झालेली आहे त्यांचं थोडं नुकसान होण्यासारखं वाटायला आहे का. तर ज्या टायमाला पाऊस पाहिजे होतं त्या टायमाला पाऊस झालं नाही. त्यामुळे काही आपण आता बोरावण्याच्या टर्न मारून अक्कलकोट पाया देखील निघालेला आहे त्या रस्त्यानं. तुम्ही बघू शकता. आणि काही तुम्हाला सांगायचं म्हणलं तर माझ्या गाडीवरचा हा पहिला ब्लॉग आहे. मी आतापर्यंत असं गाडीवरचं कधी काढलं नव्हतं. रील काढले तर पण असं वाईट व्हिडिओ कधी काढलं नव्हतं मी. त्यामुळं काय चुकलं असेल तर माफ करा आणि सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. एक ह्याच्या सुरुवात करत आहे मी की बाबा काहीतर आपल्या जीवनात आठवण लोकांना बाबा हा यूट्यूबचा व्हिडिओ बनवत होता, घरी इंस्टावर व्हिडिओ बनवत होता, असं एक या धोरणाने आपण हे चालू केलेलं आहे. तुम्ही बघू शकता तर समोर अक्कलकोट पायंटिकी चौक आहे. अक्कलकोट पायंटिकी चौक आहे समोर. ऍक्च्युली आता आपण सैफुलला निघालेला आहे. सैफुलला कारण एक कस्टमर आहे, त्यांचं काय थोडं फर्निचरचं काम आहे म्हणून. मग तुम्ही आता सैफुल आले रिंग फोन करा म्हणले तर त्यांनी येऊन मला ड्रॉप घेऊन जातो म्हणले तर पिकअप करतो म्हणले तर. त्यामुळे आता आपण निघालय. गाडवं ते गाडवं असं बघा काही रस्ता कुणीकडनं कधी गोष्टीत काय सांगता येत नाही. आता गाडवं थोडं फांतर होत आहेत कारण इकडं तिकडं ना मागे बघत नाहीत गाडी, ना समोर बघत नाहीत, नीट निघतात. तुम्ही सांगू शकता तो आता सध्याला मी कुठल्या रस्त्यावर आहे.
ते तर मागे गेलं सोडा पायानकी बोरामण नाका सगळं गेलं. आता समोर जे चौक येते हे कुठलं चौक आहे कोणता चौक आहे ते तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता. बघा या अवघड आहे पब्लिक चालवताना बाबा इकडे गाडी आले का इकडे गाडी आल्या का तिकडे गाडी आले हे काहीच बघत नाहीत, उभे निघतात. आता एक परवा तुम्हाला किस्सा सांगतो. आपण एक लेडीज होते, लेडीजचं काय झालं त्यांनी राईट साईडचं इंडिकेटर लावले होते आणि मी फक्त आतापर्यंत ऐकत होतो की बाबा इंस्टावर युट्यूबवर व्हिडिओ पण बघत होतो की बाबा खरंच मुली अगर लेडीज राईटला इंडिकेटर दाखवल्यानंतर लेफ्टला वळतात, लेफ्टला दाखवल्या राईटला येतात. मी खरोखरच बघितलं की बाबा खरंच की राईटला इंडिकेटर दाखवतात आणि दाखवत लेफ्टला. एक 3-4 दिवसाखालचीच गोष्ट आहे. पण काय यंत्र म्हणजे खटक्या मारायचं लक्षात राहत नाही का, त्यांनी कन्फ्युज मध्ये आहेत की बाबा इंडिकेटर नेमकं कुठलं चालू झालंय, राईटचं झालंय का लेफ्टचं झालंय. अवघड आहे लय. एक मयतगिऱ्या साईडला दुसऱ्या पलीकडच्या रस्त्यानं आज महत्वाचं म्हणलं तर तुम्हाला सगळ्यांना अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त सगळ्यांना शुभेच्छा. जय लहूजी. आज 1 तारीख असल्यामुळं हे बघू शकता. ह्या जे लाईन आहे आपण सध्याला ज्या ठिकाणी आहे त्या साईडला टोटली म्हणजे जुने दरवाजे अगर नवीन दरवाजे इथं सगळं बनवून मिळते. कारण हे जे आहेत जे जुने घरं जे पाडलेले असतात ना मेन म्हणताना 40-50 वर्षाखालचे घरं, त्याच्यामध्ये पहिला कसं होतं आपलं वर सलाब जे सलाबच्या ठिकाणी मोठे मोठे लाकडं घालून त्याच्यावर फडशे घालून त्या पांढरी माती घालत होते. त्या ठिकाणचे चौकट आणि तवाचे फळे आणून ना ते ज्यांनी घरं पाडल्यानंतर ते याने दरवाजे बनवून देत. जुने राहू द्या अगर नवीन राहू द्या. आणि कसं जुने जे लाकडे असतात ते जुन्या घरामध्ये ते टोटली पहिला सागवानी लाकडं वापरत होते. त्याच्यामुळे आपल्याला ते प्युअर सागवानी डोर मिळते आपल्याला. प्युअर सागवानी डोर मिळते आपल्याला. आणि तुम्ही बघू शकता गर्दी. आता आपण निघालेला आहे गुरुनानक चौकात. तर आपण सध्याला पोहोचतोय गुरुनानक चौकात. तुम्ही बघू शकता गुरुनानक चौकात हे मेन गुरुनानक चौक. आता एक आसऱ्याला जातो, इकडे आता गावात जातो, एक काठी चौकला जातो रस्ता. त्याला ह्या चौकाचे 4 ते 5 रस्ते आहेत. आणि महत्वाचं इथं जे आपलं सोलापूर सिटीमध्ये जे नवीन सिव्हिल झालेलं आहे की इतकं स्वच्छ आणि सुंदर असं दवाखाना झालेलं आहे. आपण म्हणू शकत नाही की बाबा हे सरकारी दवाखाना आहे. कारण ज्या प्रायव्हेट दवाखाना ज्या जसा असतो त्या पद्धतीमध्ये हा दवाखाना उघडलेला आहे आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये नवीन सिव्हिल. जसं आपलं जुनं छत्रपती शिवाजी महाराज
प्रायव्हेट सुद्धा एवढं स्वच्छ नसेल दवाखाना, तितकं हे सिव्हिल आपलं स्वच्छ आहे. तुम्ही बघू शकता, एक रस्ता विजापूर रोडला जातो आणि एक रस्ता इकडे आसऱ्याला जातो. साहेब काही याचा विचार केलते काय कळेना, पकडायचा विचार केलते काय, आता आवडे एकाला पकडली बा बाजूला. नाही, साहेबांची ड्युटी आहे थोडा, काय कोणी व्यवस्थित चालवत नसेल गाडी, ज्याच्याकडे लायसन नसेल, लहान मुलगा 18 वर्षाच्या आतमधला मुलगा चालवत असेल तर तो पकडायलाच पाहिजे. ठीक आहे बघा, जुडो आपण निघालेला आहे आता बरोबर 7 रस्त्यापासून जे खाली रस्ता येतो तो गणपती घाटकडे जाण्याचा रस्ता, त्या रस्त्याला आहे. आपण आता सिग्नल लागलेला आहे, सिग्नलला थांबू म्हण, नंतर राईट निघू म्हण. चला, आपलं काही या साईडला जात आहे त्यामुळे आपण काही थांबण्यात मजा नाही आहे. हा, आपल्याला जरा साईडला नाही उजव्या स्टेट जायचं तर आपण थांबलो असतो. आपल्याला जायचा इकडं सैफुलला, त्यामुळे काय थांबायचा संबंधच नाही आहे. चला, गणपती घाट ही बघू शकता तुम्ही तलाव. आणि महत्वाचं तुम्हाला काही सांगायचं म्हणलं तर आमचं हे जे तलाव आहे की मागच्या वर्षी काय तर एवढं घाण झालतं आणि आता एवढं स्वच्छ केलेत चला, म्हणजे भरपूर स्वच्छ केलेत. असं एकदम संध्याकाळ टायमाला तर लाईट त्याच्या आतमध्ये कारंजा इतकं भारी वाटतंय. नाही तर आणि तुम्ही बघू शकता पाणी किती असं स्वच्छ आणि छान झालंय बघा, स्वच्छ. आणि साईडला बघू शकता इकडे फळाचे दुकान आहेत. आणि माझ्या ह्या गाडीला लय दिवसानंतर सिटीमध्ये आणलोय. आता जास्त करून मी ती ईव्ही गाडी जी आहे बॅटरीवरची तीच गाडी वापरतो मी सध्याला. भरपूर दिवसानंतर मी ही गाडी बाहेर काढलेली आहे. जे काढतो तिथल्या तिथं मी घरामध्ये यूज करतो. सिटीमध्ये भरपूर दिवसांना काढलो गाडीला माझ्या. आणि माझी इतकी गाडी आवडती आहे त्यामुळं लय भरपूर जपतो मी गाडीला. तुम्ही बघू शकता का. तर मी आता माझी खाऊच होती एक म्हणते ना ड्रीम बाईक पद्धतीने मला एक ही गाडी होती माझी. ही गाडी म्हणजे बुलेट माझी ड्रीम बाईक होती. मला असं कारमध्ये इंटरेस्ट नाही ना, फोर कुठली इंटरेस्ट नाही मला, कारण माझी ड्रीम बाईक ही फक्त बाईक होती. त्यामुळे मी बुलेट घेतली. ऍक्च्युली बुलेट ज्या घेतली मी सेकंड घेतला काय शोरूमला आपल्या थोडी काय नाही म्हणून आपण सेकंड घेतले. पण एक वैशिष्ट्य किंवा सेकंड मध्ये घेऊन त्या गाडीला इतका खर्च झालाय तुम्हाला सांगायचं म्हणलं तर भरपूर. एवढ्या गाडीची किंमत नाही ना तेवढा खर्च झालाय. एवढ्यामध्ये नवीन शोरूम गाडी आली असती तितकं खर्च झालाय. पण ते स्टेप बाय स्टेप झालं सगळं. तर आता आपण कसं आहे गाडी घ्यायचं म्हणलं तर वन टाइम पैसे भरावे लागतात आपल्याला. अगर फायनान्स करायला लागतंय, बँक करायला लागतंय. तर आपण सेकंड मध्ये घेताना वन टाइमच घेतलं होतं. आम्हाला पडली होती का तर 95 का 96 ला पडली होती. आता त्याच्यावर कमीत कमी आता सध्याला 1.5 लाखापर्यंत खर्च झालाय गाडीला. म्हणजे एवढा आपण गाडीला या जपतो आणि त्याला खर्च केलाय. खर्च केलाय म्हणजे काय, दोनदा त्याला फोडलो होतं आपण कलर बिलरसाठी. 2-2.5 वर्षामध्ये 2दा कलर केलाय आपण. बॅकव्हील राहू द्या, किरकोळ सामान राहू द्या, टोटली आपण असं 2.5 वर्षामध्ये एवढं खर्च झाल्याचं झालंय आपलं. गाडी आपली एक नंबर. हा सकाळी हाफ किट मध्ये ही गाडी चालू होती आपली, हाफच किट मध्ये.
जास्त बी लागत नाही. बघू शकता काही जर आपण निघालेला आहे. तर आता आले सैफुल आल्यावर आलोय ते मित्राकडे जाऊन ते मित्राला विचारू की एक्झॅक्ट पत्ता. आता आपलं एक मित्राचं दुकान आहे हेअर स्टाईलिस्ट म्हणून एक त्याचं दुकान आहे दुकान. आणि आपला मित्र आहे सिद्धाराम म्हणून आणि मस्त आहे म्हणजे चांगला आहे मित्र. जर आमचं बोलणं होतंय आज सकाळीच बोलणं झालं आमचं की एक नंबर मुलगा आहे तो सिद्धाराम म्हणून. सिद्धाराम लोखंडे म्हणून आहे. हे ते बघू शकता काही आत्ताच बघा काय किती चिटकून गेली. मित्रा दुकान मध्ये जाऊ आता आहे का नाही त्याने चरवा तुमची असते त्याला आहे का नाही बघ चेक करायला गेल त्यांना जाऊन तर बघू आहे का गेलाय. बळा नमस्कार. किती माहित आहे वर्षाला कंपनी फोन आलता रे त्या पोराचा. फोन करले निघालाय म्हणलं सैफुल या म्हणले मग मला ऍक्च्युली पत्ताच माहिती नाही.